तळे बंधू भारताचा आज 76वा प्रजासत्ताक दिन. कर्तव्य पथावरती परेड होणार. स्वर्णिम भारत, परंपरा आणि विकास अशी या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम. कर्तव्य पथावरती आज देशाच्या लष्करी सामर्थ्य आणि शौर्याचं दर्शन. तिन्ही सैन्य दलांच्या शिस्तबद्ध कवायतींची उत्सुकता. 31 चित्ररथांमध्ये साकारणार स्वर्णिम भारताचा गौरव. कर्नाक पुलाचं गर्डर लॉन्चिंग रखडल्यामुळे मध्य रेल्वेने ब्लॉकचा कालावधी वाढवला. पालिकेकडून समन्वय नसल्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस चालवण्यासाठी रेल्वेचा नकार. प्रवाशांचा मात्र खोळंबा. सैन्य दलातील 93 जवानांना शौर्य पुरस्कार. मेजर मंजीत यांना कीर्तिचक्र तर 14 जवानांना शौर्य चक्र. नायक दिलवर खान यांना मरणोत्तर कीर्तिचक्र. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण तर सुझुकी मोटर्सचे संस्थापक ओसामू सुझुकी यांना मरणोत्तर पद्मभूषण. अशोक सराफ, मारुती चितमपल्ली, डॉक्टर विलास डांगरे, चैत्राम पवार आणि अश्विनी भिडे देशपांडे यांचा पद्मश्रीनं सन्मान. वासुदेव कामत, अच्युत पालव, अरुंधती भट्टाचार्य यांचाही गौरव. महाराष्ट्राच्या रत्नांना 14 पद्म पुरस्कार. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह शासकीय इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई. तिरंग्याची रोषणाई बघण्यासाठी मुंबईकरांची गर्दी. राज्यभरातील शासकीय कार्यालयांसह उजनी धरणाला सुद्धा तिरंगी रोषणाईची सजावट. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या तिरंगी रोषणाईने साजरा केला संविधानाचा जागर. वेगवान प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न अखेर पूर्ण. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपूर्ण कोस्टल रोडचं उद्घाटन. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर केवळ 15 मिनिटांमध्ये कापणं शक्य. बांगलादेशी घुसखोरांना आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून देणाऱ्यांना ठाण्यामध्ये एटीएस कडून अटक. 3 बांगलादेशींसह 7 जणांना अटक. उत्तराखंडमध्ये उद्यापासून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी. मुख्यमंत्री पुष्कर धामी करणार यूसीसी पोर्टलचा शुभारंभ. धर्माच्या आधारे कसलाही भेदभाव होणार नसल्याची ग्वाही. दुसऱ्या T20 सामन्यामध्ये भारताची इंग्लंडवरती 2 विकेट्सनी मात. तिलक वर्माच्या शानदार खेळीमुळे विजय. मालिकेमध्ये भारत 2-0 ने आघाडीवर.